नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बुलेटिनची सुरुवात आपण महत्त्वाच्या बातमीने करूया। सारथी संस्था म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था आणि या संस्थेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली। या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेले आहेत। सारथी संस्थेमार्फत एमफिल आणि पीएचडी साठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी 207 विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निर्देश दिले गेलेले आहेत। तर 34 अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीसाठीची आणखी एक संधी दिली गेलेली आहे। त्याचबरोबर सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दरवर्षी अंदाजे 500 रिक्त जागा घोषित करण्यात आलेल्या होत्या। यासाठी संयुक्त आणि मुख्य परीक्षांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आलेले आहेत। स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठी सुद्धा उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवून सर्व पात्र अर्जदारांना ऑनलाईन निःशुल्क प्रशिक्षण देण्याचं धोरण देखील निश्चित करण्यात आलेलं आहे। एकूणच विविध पदांसाठी सारथी संस्थेमार्फत अनेक निर्णय घेतले गेलेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सारथी संस्थेच्या मुख्यालयाच्या इमारतीसाठी पुणे शहरातल्या शिवाजीनगर भाबुर्डा इथं जमीनही मिळालेली आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या विशेष अभिनंदनाचा ठराव सुद्धा पारित करण्यात आलेला आहे। मात्र यामुळे आता मराठा समाजाचं समाधान होणार का आणि सरकार विरोधातला रोष कमी होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सारथीच्या संचालक मंडळाची बैठक झाली आणि या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। या निर्णयानंतर तरी मराठा समाजाचं समाधान होणार का, सरकार विरोधातली नाराजी दूर होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। विविध परीक्षांसाठीची धोरणं निश्चित करण्यात आलेली आहेत। सोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष अभिनंदनाचा प्रस्ताव देखील पारित केला गेलेला आहे। अनेक महत्त्वाची उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवली गेलेली आहेत। त्या दृष्टीने कार्यक्रम आखून नियोजन देखील करण्यात आलेलं आहे। मात्र या बैठकीनंतर जे निर्णय घेतले गेले त्या निर्णयानंतर तरी मराठा समाजाचं समाधान होणार का आणि यासोबतच सरकार विरोधात जी नाराजी सध्या मराठा समाजामध्ये आहे असं बोललं जात आहे, ती नाराजी दूर होणार का, असे काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत। सारथीच्या संचालक मंडळाची नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीत हे महत्त्वाचे निर्णय देखील घेतले गेलेले आहेत। संस्थेच्या इमारतीसाठी प्रयत्न केले म्हणून अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव देखील पारित केला गेलेला आहे। एमफिल आणि पीएचडी साठी छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी 207 विद्यार्थ्यांची निवड करण्याबाबतचे निर्देश दिले गेलेले आहेत। सोबतच 34 अनुपस्थित उमेदवारांना मुलाखतीसाठीची अधिकची एक संधी देखील दिली गेलेली आहे। सहाय्यक कक्ष अधिकारी, विक्रीकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी दरवर्षी अंदाजे 500 रिक्त जागा घोषित करण्यात आलेल्या होत्या। यासाठी संयुक्त आणि मुख्य परीक्षांसाठीचे ऑनलाईन अर्ज उमेदवारांकडून मागवले गेलेले होते। त्या दृष्टीने देखील आता कार्यवाही करण्यात येणार आहे। मात्र या सगळ्या महत्त्वाच्या निर्णयांनंतर मराठा समाजाचं समाधान होणार का? जो रोष सरकार विरोधात मराठा समाजाचा आहे असं सध्या बोललं जात आहे, तो रोष कमी होणार का, असे काही महत्त्वाचे प्रश्न देखील उपस्थित होत आहेत। विविध परीक्षांसाठीची धोरणं या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर निश्चित करण्यात आलेली आहेत। स्टाफ सिलेक्शन कमिशनसाठीचे अर्ज असतील किंवा प्रशिक्षणाचा मुद्दा असेल, असे अनेक मुद्दे मार्गी लावण्याचा प्रयत्न या बैठकीच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। या बैठकीविषयी
आणि एकंदरीतच या महत्त्वाच्या घडामोडीविषयी अधिकची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। आपल्यासोबत आपले पुण्याचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आहेत सध्या। वैभव, सारथीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली। या बैठकीत काही महत्त्वाचे धोरणात्मक नियोजनात्मक निर्णय घेतले गेलेले आहेत। मात्र या निर्णयानंतर आता मराठा समाजाचा जो रोष आहे सध्या सरकारच्या विरोधात, तो रोष कमी होईल का असा प्रश्न उपस्थित होतो। वैभव, काय सांगता येईल त्याबद्दल? अजिंक्य, अत्यंत महत्त्वाचे निर्णय जे आहेत ते या बैठकीमध्ये झाले। जवळपास 4100 चौरस मीटर जागा जी आहे ती याच परिसरातली पलीकडच्या बाजूची सारथीला द्यायचा निर्णय जो आहे तो कालच्या बैठकीमध्ये झाला। स्टाफ जो आहे तो स्टाफ डेडिकेटेड देण्यात आला। याच मागण्या होत्या। सारथीची ध्येय धोरणं जी आहेत ती त्याची पूर्तता करण्यासाठी लागणारा निधी असेल किंवा एकूण स्टाफ सिलेक्शन प्रक्रियेमध्ये सारथीची भूमिका काय असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टींचा निर्णय जो आहे तो कालच्या बैठकीमध्ये काही निर्णय हे पूर्णतः, काही टप्प्याटप्प्याने, काही अंशदायी निर्णय जे आहेत ते घेण्यात आले। राजेंद्र कोंडरे आपल्यासोबत आहेत। सातत्यानं सारथीच्या लढ्यामध्ये त्यांचा अग्रक्रम राहिलेला आहे। आडकर आहेत, धनंजय जाधव आहेत। कोंडरे सरांना आधी विचारूया, सर कालच्या बैठकीत झालेले निर्णय किती महत्त्वाचे आहेत आणि कशा पद्धतीनं यापुढे सरकारने आणखी भूमिका घेतली पाहिजे अशी मागणी आहे? बघा, ह्याच जागेमध्ये आम्हाला 1 वर्षापासून सारथीची स्वायत्तता टिकवून ही संस्था मराठा समाजासाठी गतीने चालावी यासाठी संघर्ष करावा लागला। आणि पहिली गोष्ट नमूद करावं वाटतं की आरक्षणाच्या पुढे जाऊन मॅक्झिमम 50,000 लोकांपर्यंत ही संस्था दरवर्षी मराठा समाजाला प्रगतिशील होऊ शकते, हा दृष्टिकोन ठेवून याचा ड्राफ्ट कमिटीमध्ये मी होतो। आणि संकल्पना आम्ही पुण्यामध्ये बार्टीच्या माध्यमावरून ही मराठा क्रांती मोर्चात आणली आणि ती सक्सेस झाली। ही जागा काल जो निर्णय झालेला आहे तो राज्य सरकारने या परिसरातली 1 एकर जागा इथल्या सेंटरसाठी दिलेली आहे। त्याचबरोबर पलीकडं फर्ग्युसन कॉलेजच्या आवारामध्ये एक कॅम्पस आहे, तिथे जवळपास 2.25 एकरची पट्टी इरिगेशन डिपार्टमेंटची आहे, तीसुद्धा आपण हॉस्टेलसाठी मागितलेली आहे। आणि ही जागा मला त्यावेळेसचे मंत्री, उच्च तंत्र शिक्षण मंत्री विनोदजी तावडे आणि चंद्रकांत दादा यांनी ही सारथीसाठी अलॉट केली होती। आणि आता मुख्य जागा जी आहे ती आता अजितदादा पवार यांनी मंजूर केली। या सर्वांचे आपण ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि ह्या संस्थेला मॅक्झिमम गती येण्यासाठी काल जे 3 निर्णय झाले त्याच्यातला फेलोशिपच्या संदर्भातल्या 200 मुलांना ते दिलेले आहेत। त्याही पलीकडे जाऊन काही ऑनलाईन ट्रेनिंग चालू आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाकीचे कोर्सेस जरी सुरू नसले तरी प्राप्त परिस्थितीची मराठा आरक्षणावरनं फार मोठी समस्या तयार झालेली आहे। आणि एका बाजूला मराठा समाजाचे सगळे शिक्षण सम्राट, साखर सम्राट आणि आमदार खासदार दाखवून आमचं आरक्षण नाकारलेलं आहे। म्हणजे त्यांच्याकडे हजारो एकर जागा आहेत, हजारो एकर जमिनी आहेत आणि अशा पद्धतीचं चित्र रंगवलं गेलं। त्या पार्श्वभूमीवर ही पहिलं मिळालेलं आमचं समाधान म्हणजे 1 एकर जागा। पण ह्यांनी आमचं भागणार नाही। तर आम्ही जी मागणी केलेली आहे की 8 जे रेव्हेन्यू डिव्हिजन्स आहेत, नाशिक, पुणे आणि वगैरे, हे अमरावती विभागीय कार्यालय व्हावी आणि शाहू महाराजांचं जे कर्मभूमी आहे त्या कोल्हापुरात उपकेंद्र व्हावं। आत्ता सरकारने तिथं नव्या जागा शोधण्याच्या ऐवजी ज्या उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या किंवा इतर डिपार्टमेंटच्या ज्या जागा आहेत त्या ताबडतोब ताब्यात घ्याव्यात। आणि त्या ठिकाणी हे सेंटर जर चालू केलं तर मग जिल्हा वाईज आम्हाला जायला तो पहिला टप्पा यशस्वी होईल। त्या दृष्टीने संचालक मंडळाला आमचं आव्हान आहे की ही पण केंद्र तातडीने चालू करा, कारण जोपर्यंत खालच्या स्तरावर कम्युनिकेशन होत नाही तोपर्यंत संस्थेचे लाभ घेण्यासाठी लोकांचा प्रतिसाद मिळणार नाही आणि तो प्रतिसाद मिळण्यासाठी याची आवश्यकता आहे। एकूण जी ध्येय धोरण आहेत, आता तुम्ही म्हटलात फेलोशिप असेल किंवा आपण दिल्लीला अनेक मुलांना पाठवतो अभ्यासासाठी किंवा स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी सहभागी होऊन मराठा समाजाचा टक्का जो आहे तो प्रशासनात वाढावा यासाठी, यासोबत आणखी नेमके काय काय उपक्रम जे आहेत ते सारथीच्या माध्यमातून राबवलं जाणं आता शक्य आहे? डेडिकेटेड स्टाफ जो आहे तो सुद्धा काल मंजूर करण्यात आला। बघा, राजकीय व्यवस्थेला आणि पब्लिक म्हणजे सर्वसामान्य लोकांना वाटते स्किल डेव्हलपमेंट सेंटर, हे स्किल डेव्हलपमेंट सेंटर नाही। मी समाजाला पुन्हा आवाहन करतो, जे छोटे कोर्सेस आहे ते आजही स्किल डिपार्टमेंटमार्फत गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट महाराष्ट्र राबवतं। त्या पलीकडे जाऊन ज्या क्षेत्रामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्वच नाही अशी जवळपास 80-90 सेक्टर्स आहेत आणि त्या सेक्टरमध्ये मराठा समाजाचं जर प्रतिनिधित्व दिसायचं असेल तर त्या दृष्टिकोनातून ह्या संस्थेचं नावच आपण संशोधन आणि प्रशिक्षण आणि मानव विकास केलेलं आहे। आणि त्या सेक्टरमध्ये जाण्यासाठी जे काही आवश्यक असणारी टेक्नॉलॉजी आहे तशा प्रकारचे कोर्सेस हे देश परदेशामध्ये शिकवले जातात। आणि वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यातनं आलेला बाहेर माणूस हा मिनिमम 25,000पासून तर 4 ते 5 लाख रुपये महिना कमवू शकतो, स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो। ह्याच्यासाठी या संस्थेची निर्मिती करताना तो उद्देश आमचा महत्त्वाचा होता। धनंजयला प्रश्न विचारतो मी। मराठा आरक्षणाचा मुद्दा जो आहे सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढल्यानंतर
आता सारथीला जे पाठबळ सरकारकडून मिळते त्याच्यामुळे मराठा आरक्षणाचा जो लढा आहे तो काही अंशी सौम्य होईल का, किंवा जी आक्रमकता आहे आता मूळ मुद्दा जो आहे तो सर्वांना लाभ मिळाला पाहिजे किंवा सगळ्यांना मुख्य प्रवाहात आणलं पाहिजे जे नाही आहेत, जो आरक्षणाचा सुद्धा उद्देश आहे, सारथीच्या माध्यमातून हे काम होऊ शकेल का? नक्कीच. तुम्ही आज एवढ्या सकाळी सकाळी सारथीच्या विषयाला धरून आज प्रतिक्रिया सर्वांच्या घेतात, तुमचं खरं तर आभार मानावं. परंतु या ज्या प्रतिक्रिया आहेत याच्यामध्ये जर पाहिलं तर गेल्या वर्षी देखील याच ठिकाणी आमचं एक मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं. त्या आंदोलनामध्ये देखील अशाच पद्धतीने आमच्या मागण्या मान्य केल्या गेल्या होत्या. आज देखील तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रभरामध्ये मराठा समाजाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजी महाराज असतील, कोंढरे साहेब असतील, या सर्वांनी एक मोठं जन आंदोलन तयार केले आणि त्यानंतर हे अशा पद्धतीचे काल आलेले निर्णय तुम्ही पाहता. याच सारथी संस्थेमध्ये या सारथी संस्थेचा जो अहवाल होता म्हणजे कोणता की चौकशी अहवाल तो आजपर्यंत आलेला नाही. तारादूत प्रकल्प आहे तो योग्य पद्धतीने राबवला गेला पाहिजे. जर तुम्ही त्या एका साईडला बार्टी पाहिली तर बार्टीचे समतादूत गावगावापर्यंत वाड्यापर्यंत गेलेले आहेत. त्या बार्टीचा विकास, बार्टीच्या माध्यमातून समाजाचा विकास झालेला आहे. पण सारथीचा विकास जर करायचा असेल तर तारादूत सारखी संकल्पना असली पाहिजे. ती संकल्पना आज राबवली जात नाही. त्यानंतर जर या ठिकाणी स्टाफचा उल्लेख जो तुम्ही केला तो साधारणतः 42-43 स्टाफ केल्याचं आम्हाला कळते. परंतु जर आपण एवढी मोठी संस्था चालवायचं म्हणतो तर त्या 42च्या स्टाफमध्ये हे चालणार नाही. त्यामुळे तो स्टाफ देखील वाढवला पाहिजे. आणि आजवर आम्हाला फक्त निर्णय घेतलेत असं सांगितलं तर आज फक्त हे पत्रक आमच्या हातात पडले, पण त्याचं इम्प्लिमेंट होणं हे समाजाच्या दृष्टीने खरं तर महत्त्वाचं आहे. आणि अंमलबजावणी होत नाही. ते होत असताना या सारथी संस्थेचा जर संचालक मंडळ जर तुम्ही पाहिलं तर हे पूर्णपणे शासकीय लेवलचं आहे. जरी 4 लोक त्याच्या व्यतिरिक्त माझे संचालक असले तर समाजातले काही प्रतिनिधी ज्यावेळेस त्या ठिकाणी जातील त्यावेळेस मला वाटतं की अजून नवनवीन टेक्नॉलॉजी, जसं की कोंढरे साहेबांनी सांगितलं की ते त्या कमिटीमध्ये होते, परंतु वेगवेगळे कोर्सेस जर आपल्याला डेव्हलप करायचे असतील समाजाच्या तळागाळापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना देखील इतर महामंडळ, इतर संस्थांमध्ये जशी संधी दिली जाते ती या संस्थेमध्ये दिली पाहिजे. अशा पद्धतीची GR यापूर्वी देखील आमच्या हातामध्ये पडलेले आहेत. इम्प्लिमेंट होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मराठा आरक्षणाचा लढा हा आणखीन तीव्र गतीने असे प्रश्न सोडवण्यासाठी चालूच राहील. ठीक आहे. आडकर साहेब आपल्या सोबत आहे. तुम्ही सतत या सारथीच्या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी किंवा तुमच्या मागण्यांसाठी आग्रही होतात. जागा मंजूर झाली आहे, स्टाफ मंजूर झाला आहे, जी उद्दिष्ट आहेत मूळ सारथीची मागासलेल्या मराठा समाजाला किंवा मराठा समाजाचा जो मागासलेला भाग आहे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे आर्थिकदृष्ट्या किंवा इतर सगळ्याच दृष्टींनी पिचले गेलेले, नेमकं आणखी काय काय करायला हवं? यामध्ये वस्तुतः 1 वर्ष झालं की यांनी जे तारादूत प्रकल्प असतील किंवा दैनंदिनी सांगितलं, सरांनी सांगितल्याप्रमाणे खूप महत्त्वाचं आहे की समाजामध्ये सारथी आणि अण्णासाहेब पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ हे 2च विषय असे आहेत की जे समाजाला खालच्या स्तरावरनं वरच्या स्तरावर नेऊ शकतात. आणि त्यासाठी याची मागणी सारथीची केली होती. सारथीचा आत्तापर्यंत जो कारभार पाहिल्यानंतर तो ज्या गतीने चालायला पाहिजे होता तो चालत नाही आहे. राज्य शासनाने मागच्या सरकारने काम करताना ज्या पद्धतीने फास्ट निर्णय घेऊन त्याच्यामध्ये प्रगती केली होती ती या सरकारमध्ये दिसत नाही आहे. या सरकारमध्ये चढाओढीच्या नादामध्ये या सारथीचा प्रकल्पाचं वाटोळं झालेलं आहे. आता सीताराम कुंटेंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चौकशी समिती नेमली होती. आज ते झाले मुख्य सचिव. काय झालं त्या चौकशी समितीचं? त्याच्यामुळं अनेक कारणं म्हणजे जे कोंढरे सर असतील त्यावेळेस त्यांनी 22 योजना दिल्या होत्या की ज्याच्यातनं मराठा समाजाचा यामध्ये विकास होईल, पण आज फक्त त्यातल्या 3च चालू आहेत. मग हे कुठल्या पद्धतीचं विकास आहे मराठा समाजासाठीचा केलेला? त्यामुळं आमचं वैयक्तिक मत असं आहे की या ठिकाणी सारथीसाठी पूर्ण वेळ, जसं धनंजयने सांगितलं तसं समाजातले काही प्रतिनिधी द्यायला पाहिजेत की ज्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्याच परिस्थितीची जाणीव आहे आणि ते या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करू शकतील आणि ते योग्य प्रकारचे प्रशिक्षण किंवा समाजासाठी कोणतं उद्दिष्ट गरजेचं किंवा शेतीतलं असेल किंवा अंधश्रद्धा निर्मूलन असेल किंवा तो रोजगाराचा असेल त्याच्या संदर्भात ते वेगवेगळ्या भागासाठी वेगवेगळ्या योजना देऊ शकतील. ते प्रतिनिधित्व महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचं या सारथीमध्ये मिळालं पाहिजे. ते समाजातून प्रतिनिधी घेतले पाहिजेत सारथीवरती, अशी एक महत्त्वपूर्ण मागणी आहे. पुन्हा कोंढरे सरांकडे जाऊ आपण. सर, 22 वेगवेगळ्या योजना तुम्ही दिलेल्या होत्या. नेमका तुमचा अभ्यास काय होता? कुठली जी मागासलेली क्षेत्रे आहेत किंवा ज्या क्षेत्रांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नाही असा सारासार अभ्यास करून तुम्ही जे महत्त्वाचे मुद्दे दिलेले होते त्या 22 योजना कुठल्या, त्यातल्या तातडीनं अंमलबजावणी करता येणं किती योजनांची शक्यता? बघा, यशदामध्ये ह्या विषयावर 22 कार्यशाळा झाल्या होत्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी दिलेल्या मतानुसार तो रिपोर्ट तयार झाला. बँकिंग सेक्टरमध्ये मराठा समाज नाही आहे. त्यानंतर IAS आणि IPSमध्ये प्रतिनिधित्व कमी होतं म्हणून पहिल्यांदा आपण 225 मुलं पाठवली, यावर्षी 250 मुलं पाठवली. त्या 225तले 3 सिलेक्ट झाले. यावर्षी 57 मुलं मेन्स पास झालेले, म्हणजे अभिनंदन आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये मेस्को नावाची एक संस्था आहे कोल्हापूरमध्ये, ते पोलीस प्रशिक्षण पॅरामिलिटरीच्या फोर्सवर घेतात. NDA सारख्या संस्था महाराष्ट्रात आहेत पण महाराष्ट्रातल्या NDAमध्ये महाराष्ट्र नाही. त्यासाठी NDAचं जे प्री कोचिंग देणाऱ्या संस्था आहेत त्यांच्याशी टायअप करण्याचा एक विषय होता. त्यानंतर जे इन्शुरन्स सेक्टर आहे त्याच्यामध्ये आहे
त्यानंतर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये देश आणि परदेशामध्ये अतिशय चांगल्या क्वालिटीचं शिक्षण देणारी संस्था आहेत. मग पायलटची संस्था आहे, एखादी वैमानिक तयार करणं. त्यानंतर मराठा समाजातल्या ज्या परित्यक्ता स्त्रिया आहेत, विधवा स्त्रिया आहेत, हा फार मोठा सेक्टर आहे. तर याच्या उन्नतीसाठी लोक बचत गटाच्या पलीकडे त्यांना नेत नाही. मग ह्या महिलांना तशा पद्धतीने साक्षर करण्यासाठी त्यांना थोडंसं प्रशासकीय साक्षरता पाहिजे, आर्थिक साक्षरता पाहिजे आणि समाजामध्ये पायावर उभं राहण्यासाठी जी स्वयं शक्ती लागते ती शक्ती विकसित करण्यासाठी सुद्धा ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट आहेत. आणि ग्रामीण भागातला विशेषतः मराठवाडा, विदर्भ हा गुणवत्तेच्या प्रमाणामध्ये फार कमी पडतो. मग हा 12वी ग्रॅज्युएट झालेला मुलगा जेव्हा मोठ्या शहरांमध्ये मेट्रो सिटीमध्ये येतो तर त्याच्यामध्ये तशा प्रकारची कार्यक्षमता, प्रशासकीय क्षमता ही सगळ्या विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही डिझाईन्स कोर्स आपण ह्या ठिकाणी केलेले होते. आणि मग आपल्या इथं सिडॅक सारखी संस्था आहे, इथे फर्ग्युसन आहे, म्हणजे ह्या जागेत आहे तर त्याच्या बाजूनी सगळ्या नामांकित शिक्षण संस्था आहेत. फिल्म इन्स्टिट्यूट आहे, तर फिल्म इन्स्टिट्यूटचा एक असा कोर्स आहे की त्याच्यामध्ये 3 वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्या कॅमेरामॅनला मिनिमम 25,000 रुपये पर डे मिळू शकतो. असे अनेक कोर्सेस आहेत की त्या ठिकाणी मराठा समाजाचं प्रतिनिधित्व दिसत नाही किंवा त्या मुलांना माहितीच नाही. ते माहिती करून घेण्यासाठी ही संस्था गतिमान करून ते लोकांपर्यंत नेले पाहिजे. विद्यार्थ्यांचे मेळावे घेतले पाहिजे, विद्यार्थ्यांची कल पापणी केली पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे आत्ता जे मराठा समाजाचा सगळा कल हा मॅक्झिमम ग्रामीण भागाचा MPSCकडे आहे, पण MPSCचा सक्सेस रेट किती आहे तर 0.36. मग जवळपास जर 76 लाख अर्ज येतात आणि 27,000 मुलं सिलेक्ट होतात, याचा अर्थ ही काही 50-60 लाखाची जी गॅप आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यामध्ये बहुजन समाजातल्या बेरोजगार मुलांचा मोठा लोंढा आहे. आणि ह्याच्यावर जर प्रॉपर ट्रीटमेंट करायची असेल तर विज्ञान, तंत्रज्ञान आणि शिक्षण या सगळ्या सेक्टरमध्ये दर 4 वर्षांनी बदल होत आहेत. ते बदल आत्मसात करून तशा प्रकारचे कालानुरूप कोर्सेस आपल्याला घ्यावे लागतील आणि ते कोर्सेस घेऊन ह्या मुलांना त्या सेक्टरमध्ये पाठवावं लागेल. अजून काय आपण पाहिलं, कोंढरे सर हे सारथीची जी ध्येय धोरणं होती ते ठरवताना सारथीने नेमकं काय काम करायचं, काय करायचं नाही, कुठल्या योजना राबवायच्या किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व नाही आहे, त्या दृष्टीने सारासार अभ्यास करून या समितीनं काही महत्त्वाच्या भूमिका घेतलेल्या होत्या आणि या भूमिकांच्या अंमलबजावणीची ती तातडीने व्हावी अशी मागणी जी आहे. वैभव, याच दृष्टीने प्रश्न विचारायचा आहे. अंमलबजावणीचा मुद्दा उपस्थित झाला. अंमलबजावणीबद्दल साशंकता वाटते का या सगळ्या नेत्यांना, या प्रतिनिधींना? कारण इतकी वर्ष सातत्यानं ज्या वेळेला या सगळ्या मुद्द्यांबद्दल बोललं जातं, कोंढरे सर आता ज्या मुद्द्यांबद्दल बोलले, ज्या योजना सांगितल्या गेल्या, अंमलबजावणीचा मुद्दा सर्वात महत्वाचा आहे. आता कुठे निर्णय घेतले जात आहेत, येत्या काळात या निर्णयांची अंमलबजावणी तितकी प्रभावीपणे होईल का? त्यांचं नेमकं या संदर्भातलं काय मत आहे? ठीक आहे, मी थेट कोंढरे सरांना विचारतो. निर्णय होत आहेत, या निर्णयांची अंमलबजावणी हा एक मोठा टास्क असणार आहे तुमच्या समोर सुद्धा आणि सरकारच्या समोर सुद्धा. या निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्यासाठी तुमच्याकडे काही ॲक्शन प्लॅन आहे का, किंवा ही अंमलबजावणी कशा पद्धतीनं झाली पाहिजे, ती होत नाही त्याच्यावरती सुद्धा तुमची नाराजी? हो, ते पहिलं काय झालं की ही संस्था विजय वडेट्टीवारांच्या अध्यक्षतेखाली काम करत होती आणि त्यांनी संस्थेची स्वायत्तता काढून घेतली होती. आम्ही संघर्ष करून सरकारने ती स्वायत्तता परत दिलेली. आता ही संस्था नियोजन विभागाकडे म्हणजे अर्थात अजितदादा पवार यांच्याकडे गेलेली आहे आणि प्रशासकीय कमांड असलेला नेता आहे. त्यामुळं मराठा समाजाच्या आशा आणि आकांक्षा जर पूर्ण करायच्या असतील आणि विशेषतः ह्या सरकारला मराठा आरक्षणात जे अपयश आलेलं आहे, हे अपयश त्यांना काही प्रमाणात जर दूर करायचं असेल, तो तर ठप्पा पडला आहे. आमचा अहवाल जो 20 वर्ष संघर्ष करून मिळाला तो घालवला सरकारने, परंतु आरक्षणातनं सगळ्या समाजाची प्रगती होणार होती तर नाही. तर ती प्रगती होण्यासाठी अनेक ज्या उपाययोजना आहेत त्यातली सारथी एक आहे. त्यामुळं प्रशासन गतिमान असणं आणि राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि लोकांचा प्रतिसाद यातनंही संस्था पुढे जाऊ शकते. एक टप्पा आम्ही निश्चित करू. ह्या संस्थेला जे लागणारं सहकार्य आहे ते राजकीय भूमिका न घेता सामाजिक भूमिकेतनं आम्ही प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रातनं त्यांना ते निर्माण करून देऊ. प्रशासनाने गती वाढवली पाहिजे आणि राज्यकर्त्यांनी त्याला पुरेसा निधी दिला पाहिजे. आत्ता जे 130 कोटी रुपये मागच्या वर्षी जाहीर केले त्यापैकी 35 कोटी रुपये मिळाले. आमची आत्ता संभाजीराजेंना आम्ही जे शिष्टमंडळाने मागणी केली की मिनिमम 1000 कोटी रुपये दिले पाहिजेत. कारण संस्थेच्या समाजाची संख्या आहे लाभार्थींची 30% एकूण पॉप्युलेशनच्या आणि त्याच्यातल्या 8 लाखाच्या आतमधल्या उत्पन्नातल्या लोकांना जरी सर्वाय करायचं असेल तर याला मोठ्या प्रमाणावर निधी लागेल आणि विभागीय केंद्र जोपर्यंत जिल्हा पातळीवर जात नाही तोपर्यंत हिचं गती वाढणार नाही आणि सरकारी पातळीने तिची गती वाढली तर त्याला 10 वर्ष लागतील. त्यामुळे ह्याला कंपनीची स्वायत्तता असल्यामुळं
स्वायत्ततेचा आधार घेऊन संचालक मंडळाने तेवढी गती आणि तेवढं प्रशासन फास्ट करण्यासाठी कंपनी ऍक्ट नुसार काम केलं पाहिजे. येस कंपनी ॲक्टप्रमाणे काम केलं पाहिजे. 44 लोकांवर ही संस्था प्रगती करू शकत नाही. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो, अनुसूचित जाती जमातीसाठी 20,000 कोटी आणि 18,000चा स्टाफ आहे. लक्षात घ्या, 18,000, त्यात आश्रमशाळेपासून तर सगळे. आज 30% पॉप्युलेशन आहे, निधी 130 कोटी आणि माणसं 44. हा फरक आहे. आणि मग 50-60 वर्ष आम्हाला आरक्षणातून वंचित ठेवलं आहे. ती गती आणण्यासाठी या स्पीडने जाऊन उपयोग नाही, याच्या 10 पट स्पीड वाढवावं लागेल. आणि तो स्पीड वाढवण्यासाठी समाजाने सुद्धा इच्छाशक्ती दाखवली पाहिजे आणि राजकारण्यांनी साथ दिली पाहिजे. ठीक आहे. अजिंक्य, एकूण भूमिका जी आहे ती आपण बघितली. मूळ सारथी जी आहे ती कंपनी ऍक्टनं चालवली गेली पाहिजे. ज्याप्रमाणे कंपनी काम करते, खाजगी कंपन्या ज्याप्रमाणे काम करतात त्याप्रमाणे सारथीनं काम करावं. आणि वेग जो आहे सरकारच्या मदतीचा असेल, इन्व्हॉल्वमेंटचा असेल, समाजाच्या सुद्धा इन्व्हॉल्वमेंटचा असेल, तर तो याहीपेक्षा कितीतरी पट अधिक असला तर जो बॅकलॉग आहे तो बॅकलॉग भरून निघू शकतो, असं राजेंद्र कोंडरे यांचं मत आहे. नक्कीच. अजिंक्य. वैभव, धन्यवाद. आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आणि राजेंद्र कोंडरे सर आणि इतर सहकारी त्यांनी या संदर्भातल्या प्रतिक्रिया दिल्या त्या देखील आपण ऐकल्या. समाधान तर झालेलं नाही, आणखी जे योजना आहेत, आणखी जी धोरणं आहेत त्यामध्ये सुधारणा करणं गरजेचं आहे आणि प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असं देखील मत व्यक्त होताना दिसतंय. याच महत्त्वाच्या बातमी संदर्भातल्या इतर काही महत्त्वाच्या लोकांच्या प्रतिक्रिया देखील आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत. एक ब्रेक आपण घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा एकदा या मुद्द्याकडे आपण येऊया. बघत रहा न्यूज 18 लोकमत.